प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची या मालिकेचा 11वा एपिसोड आज दर्शकांच्या भेटीला येणार आहे. दर गुरुवारी रात्री 8:30 वाजता श्री गजानन गाथा या यूट्यूब चॅनलवर या मालिकेचं प्रसारण होतं. गजानन महाराजांच्या प्रचिती आणि अनुभव यावर आधारित ही मालिका दर्शक आणि भाविकांना एक वेगळाच भक्तिमय आनंद देत आहे. आता कसं सांगू मी माधवरावाले, आता कसं सांगू मी त्या माधवरावाले. महाराज दावाजी महाराज महाराज दावाजी महाराज. नमस्कार, मी अमित सुभाष फाटक. प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची ही मालिका दर गुरुवारी सायंकाळी 8:30 वाजता यूट्यूबवर येते आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही या मालिकेवर प्रचंड प्रेम करता, छान आशीर्वाद देता आणि खूप खूप चांगल्या कमेंट्स करता, लाईक करता, शेअर करता. त्याबद्दल खरंच मी खूप खूप आभारी आहे तुमचा. आज प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची ह्या मालिकेचा 11वा भाग प्रदर्शित होतोय आणि आतापर्यंत 10 भाग जसे तुम्ही पाहिलेत तसंच आजची कथा सुद्धा तुम्हाला खूप आवडणार आहे. आपण 2 भाग मिळून एक कथा संपवतो. तर आजच्या कथेत तुम्हाला एक साधा भोळा माणूस ज्याचं नाव आहे तुकाराम आणि त्याला त्याचे नातेवाईक कसा त्रास देतात, फसवणूक करतात, म्हणजे अस्तिनीतला साप थोडक्यात डसण्यापूर्वी महाराज या संकटातून त्या तुकारामला कसे बाहेर काढतात, कसे वाचवतात, हे तुम्हाला या कथेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही कथा पहा. आज 11वा भाग आहे. सायंकाळी 8:30 वाजता नक्की पहा यूट्यूबवर. 2 भागात एक कथा भाविकांना पाहायला मिळणार असून आजच्या भागात तुकाराम नावाच्या महाराजांच्या भक्ताला त्याच्याच नातलगाकडून होणारा त्रास आणि त्यातून गजानन महाराजांची आलेली प्रचिती याचं चित्रण केलेलं आहे. याबद्दल या मालिकेचे निर्माते आणि खुद्द गजानन महाराजांची भूमिका साकार करणारे अमित फाटक यांनी जनमत लाईव्ह सोबत बोलताना माहिती दिली. जनमत लाईव्ह न्यूज करता रत्नाकर मुळे यांची रिपोर्ट नागपूरवर.